नाही 2 मिनिटं वाढवलेत. किशोरदा आणि आतमध्ये सोनू किशोरदा. सोनू किशोरदा. अरे सोनू किशोरदा प्रत्यक्ष तोच बोलला. 2 हा 17 मिनिटं. हॅलो 15 मिनिटांचा अवधी या मॅचसाठी सुद्धा आहे, परंतु सेमीफायनल असल्या कारणाने आपण त्याला 2 मिनिटं एक्स्ट्रा देतात, म्हणजे 17 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. चला आता फिल्डिंग लावून घ्या. 17 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. हॅलो 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 चेक. आई भवानी ट्रॉफी हाऊस संघाचे मालक विशाल पाटील जिथे कुठे असाल आपण मंचावर यायचं विनंती असेल. विशाल पाटील, आई भवानी ट्रॉफी हाऊस. चला पंचांना विनंती असेल सामना चालू करून घ्यायचे. सेमीफायनल 1 चा मुकाबला ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, एकीकडे हितविक 24 चा संघ विरोधामध्ये JCC बी. सेमीफायनल 1 आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत वसईविरार रणराम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं. VPL अर्थातच वसईविरार प्रीमियर लीग सीझन 7 मध्ये आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना राबविण्यात आली असे. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. चला एक महत्वाची अनाउन्समेंट आहे सर्व प्रेक्षकांसाठी. जे प्रेक्षक मैदानाच्या बाहेर म्हणजे बाकीच्या ग्राउंडवरती बसलेले आहेत, जे कोणी जे काही करतायत, तुम्ही जो केलेला कचरा आहे तो तुम्हाला उचलूनच बाहेर टाकायचा आहे. आणि जर कोणी खेळपट्टीवरती म्हणजे लेदरच्या विकेटवरती बसला असेल तर त्यांनी तिथून उठायचं आहे आणि आता तिथे आतमध्ये फिरायला सुद्धा कोणी जाऊ नका. मंगळवारपासून अंडर-23च्या वुमेन्सच्या इथे सिलेक्शन मॅचेस होणार आहेत, त्यामुळे सर्वांना विनंती आहे, आपण जर का सच्चे क्रिकेट प्रेमी असाल तर त्या खेळपट्टीच्या आणि त्या मैदानाच्या दिशेने जाणार नाहीत. हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की आपण जो काही कचरा तिथे केलेला असेल तो स्वतःने उचलायचा आहे. चला प्रेक्षकांना विनंती असेल, बॅरिकेडच्या आतमधले प्रेक्षक आपण बाहेर जायचं विनंती असेल. चला बाबू मी तुम्हाला म्हणतोय बाहेर या, रिक्वेस्ट असेल. सामना दिसत नाही इथून. सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा येतोय पंच. दिलीप शर्मा सोनू. 2 सलामीवर बॅटर, एकीकडे वैभव पाटील आहे, दुसरीकडे हितेश सहानी. रबाडा पहिला चेंडू पॅडल स्वीप अटेंड करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव. संघाचा खाता गोला जात आहे. संघाचा श्री गणेश सिंगल धावेने 1 चेंडू 1 धाव. धाफळकावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय हितेश भोईर. या अगोदरच्या सामन्यात आपण पाहायला गेलं तर चांगलं प्रभावित असं गोलंदाजी हाताळली होती. आणि या अगोदरच्या अनिल सर थोडासा या अगोदरच्या सामन्याचा देखील उल्लेख करावा असा वाटतोय. 24 चेंडू 51 धावांचं भलं मोठं आव्हान होतं मला वाटतं यंदाच्या वर्षातील आणि या स्पर्धेतील एक मोठं असं आव्हान, आणि तो देखील टार्गेट चेस होताना आपल्याला पाहायला मिळाला. येस, यालाच तर VPL म्हणतात मृदुलजी, कारण VPL मध्ये काय घडेल आपण सांगू शकत नाहीत अंतिम क्षणापर्यंत. दरम्यान आता टप्पा पडल्यानंतर लेफ्ट केलाय चेंडूला, पंचांचा इशारा या ठिकाणी वाईटचा येतोय स्वैर मारा असल्याचा. आणि सेमीफायनल 1 मधला पहिली अवांतर धाव या ठिकाणी धावफलकावरती येत असताना 2 धाव फलकावरती लगावला गेला. वैभव पाटील करता हा चेंडू, क्या बात आहे, सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर निश्चितच थोडासा कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु वैभव यांना तो काही फळीवरती आदळता आलेला नाहीये आणि थेट यष्टीरक्षक त्या ठिकाणी नयन कालुष्टे यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 चेंडू 2 धावा फलकावरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू आहे, फिल्डर
प्रयत्न करतायत, त्या प्रयत्नाला या ठिकाणी यश लाभलेलं आहे. क्या बात है, विशाल है वहां पर. विशाल जिस प्रकार की गेंदबाजी करते हैं उस प्रकार की फील्डिंग का भी नजारा दिखाई देते हुआ. क्या बात है, कमाल की फील्डिंग. एक्शन रिप्ले में जैसे देख सकते हैं हम लोग, धीरे से गेंद आ रही थी, जैसे डाइव लगाई, उसे रोकने को चाहा था, रोका भी, और उसके बाद जो साथीदार की उनको साथीदार का साथ मिला, देखने लायक था. आणि त्यानंतर परत आपण पाहतोय निर्धाव चेंडू जाताना. नक्कीच मला वाटते हितेश ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात भरपूर ठिकाणी त्यांना आपण पाहिलेलं आहे आपल्या गोलंदाजीची कमाली करत असताना. आणि आज या सेमीफायनल मध्ये सुद्धा आपण पाहतोय सुरुवातीपासून बॅट्समन लोकांना दबाव टाकणार. आता म्हणता बॅटीची कडा लागून थर्ड मॅन रिटर्न आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी प्रयत्न केला गेलेला आहे विशाल यांच्या मार्फत, परंतु हा प्रयत्न या ठिकाणी थोडासा असफल ठरतोय, पण प्रयत्नाला दाद दिली जाईल. नाही, नक्कीच 100% एफर्ट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. विशाल ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्फत प्रभावित करतोय, परंतु आज क्षेत्ररक्षणामध्ये देखील तितकाच फुल एफर्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय. दुसरीकडे वैभव पाटील आहे, ज्याच्या बॅटमधून आजच्या दिवसात आज दुपारच्या सत्रापासून ज्याच्या बॅटमधून आणि ही बॅट तळपलेली पाहायला मिळते. हा वैभव पाटील दुसरीकडून आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतंय. दुसरीकडे हितेश भोईर आहे. अर्थातच काय बेस्ट वर्सेस बेस्ट असं युद्ध पाहायला मिळतं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या धावफलकावर 8 आणि येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होत असताना 8 धावा धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ आपण पाहायला गेल्यानंतर तितक्याच ताकदीचे युक्तीचे अनुभवाचे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर यावेळेला केदार देसाई, तर दुसरीकडे हितेश सहानी रबाडा. क्या बात है, विशाल की ये गेंद टप्पा पड़ने के बाद अंदर आती हुई गेंद को कट करना चाहते थे, लेकिन असफल रह गए वहां पर, और यहाँ पर डंडी उखड़ती हुई. पहला विकेट का झटका यहाँ पर आता हुआ जेसीबी टीम के लिए. कम ऑन डीजे. यस, थँक्यू डीजे. प्रेक्षकांना विनंती असेल, विमल सिंग, विमल थोडंसं बाजूला घ्यायचं आहे, बॅरिगेट्सच्या बाहेर यायचं विनंती असेल. पहिला गडी बॅक टू द डगआउट मध्ये परताळत असताना एक मोठा झटका या ठिकाणी जेसीसीबी संघाला आणि नवीन फलंदाज वेळेला स्वतः कर्णधार साहिल. 8 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पहिला गडी बॅक टू द डगआउट. पहिला हा हादरा दिल्यानंतर थोडंसं या ठिकाणी दबावाखाली निश्चितच जेसीबी असू शकतो, परंतु नेक्स्ट येणारा बॅट्समन आपण पाहतो साहिल. कट केला आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी मनीष शिंदेकर चुकी करतोय. चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. येस, थँक्यू डीजे. आणि डीजेवादक देखील आपण पाहतोय. मी आहे खरा क्रिकेटचा लवर, आणि खरोखर हे क्रिकेटचा प्रेम या ठिकाणी मैदानामध्ये आज ऐतिहासिक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यशवंत नगरचं मैदान, आणि ह्याच मैदानानं आपण पाहायला गेलं तर भारतीय क्रिकेटपटू देखील घडवून दिले जातात. त्यामध्ये आपण पृथ्वी शॉला पाहतो, आणि वसई तालुक्या आपण म्हटलं ना तर मोठमोठे असे क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये मुंबई रणजीपटू नुकताच जी मुस्ताक अली ट्रॉफी झाली, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एक चॅम्पियन खेळाडू अर्थातच विनायक भोईर असेल. त्यानंतर आपण रॉस्टन डायस यांना आपण पाहिलं होतं. ह्याच मैदानातून आपण पाहायला गेलं तर पृथ्वी शॉ सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि एक अपकमिंग यंगस्टर म्हणून आपल्याच विरार नगरीमधील एक सुपुत्र आपण पाहायला गेलं तर आयुष म्हात्रे यांना देखील पाहतोय. सामन्याच्या दिशेने वळतोय, ज्या ठिकाणी धावत संख्या आतापर्यंत 13 धावा 1 गडींच्या मोबदल्यात. वैभव पाटील यावेळेला बॅट पुन्हा एकदा तळपत असताना पाहायला मिळतंय. यावेळेला हल्ला कोणावर होतोय तर समोर येतोय केदार देसाई.
ही क्वालिटी आपल्याला दर्शवत असताना उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून देखील पाहू शकतो वन बॉम्बचा प्रयत्न चांगला होता ज्या ठिकाणी, परंतु ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत दर्शवले पूर्णतः एक ट्रम्प कार्ड म्हणून फलंदाजी करत असताना JCCB संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. तितकाच मोठा अनुभव देखील आहे अनिल सर. आपण पाहायला गेलं तर एक मोठा अनुभव आणि टीम आगाशी संघाचा तुम्ही जास्त माहिती असणारा हा खेळाडू आपण. नक्कीच या 2-3 वर्षामध्ये अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये या असोसिएशनमध्ये खूप बहरात आलेला आपण आपला वैभव आपण यांना पाहतोय. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं या अगोदरचा चेंडू या अगोदरच्या चौकार लागवला त्या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं रनआउट होता होता वाचला होता. त्या ठिकाणी नयन कालुष्टे यांचं रिॲक्शन पाहायचं होतं की ही विकेट किती महत्त्वाची होती. तर मात्र या ठिकाणी ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर असल्या कारणे वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय आणि स्वेर धावसंख्येमध्ये वाढ करून जातोय. तर पुन्हा एकदा विशाल टप्पा पडलाय, कट केलाय या ठिकाणी स्क्वेअरच्या दिशेला मनीष त्या ठिकाणी तैनात आहेत. अडवून फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. या एक धावांची धावसंख्येवरती नजर टाकली तर आपण धावसंख्या झालेली आहे 2020. दुसरं शतक अजून मार्गस्थ होतं संपलेलं आहे. आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडीच्या मोबदल्यानंतर 2020 धावा फलकावरती JCCB संघ. यस डीजे यस थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. या अगोदरचं षटक केदार देसाईचं होतं, माफ करा. आत्ता विशाल आलेला आहे. विशाल टप्पा पडल्यानंतर यांचे स्विंग आपल्याला खरोखर पाहण्याजोगे असतात आणि तोच गोलंदाजी मार्गवरती टप्पा पडला, आतमध्ये याला कट केली या ठिकाणी. आता मात्र वैभव पाटील रनआउट. गडी बाद जल्लोष दाखवतो नयन कालुष्टे यांचा की ही किती मोठी विकेट आपण बळकावलेली आहे. यस थँक्यू डीजे. धावचीच्या रूपाने एक मोठा झटका या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर वैभव पाटील जो खेळाडू आतापर्यंत लहरामध्ये होता, एक चांगली कामगिरी करत होता, ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक आपण पाहायला गेलं तर चांगल्या कोऱ्यानं धावा ओढत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. परंतु नवीन फलंदाज गौरव पाटकर ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. सामोरा जातो यावेळेला विशाल सिंग. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली, ह्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं प्रभावित करून सोडले तो गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतं. अनिल सर आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 21 धावा धावफलकावर येत असताना 2 गडींच्या मोबदल्यामध्ये इथून येणारे चेंडू आता मात्र 10 आहेत आणि या 10 चेंडूमध्ये निश्चितच कमीत कमी 16 ते 18 धावा येणं गरजेचं आहे. तर एक फायटिंग टोटल या सेमीफायनलमध्ये, कारण या अगोदरचा सामना आपण पाहिला 51 चेस होताना पाहिल्या आणि आता मात्र तिथपर्यंत पोहोचणार नाही, परंतु कमीत कमी 40-42 इथपर्यंत तरी पोहोचणं गरजेचं असेल तर या सामन्यामध्ये फायटिंग देऊ शकतील. दरम्यान आता मात्र विशाल सिंग यांचा चेंडू या ठिकाणी आपण न समजताना पाहिलं आपण गौरव यांना. दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, सरळ बॅटिंग मारला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय चौकार गौरवच्या बॅटीतून. येस थँक्यू डीजे. LED स्क्रीन जरा विनंती असेल, आपण स्क्रीनवर देखील बघायचंय. वरचा जो कॉर्नर आहे तिथे पाटील नेटवर्कचा लोगो आहे तो दिसत नाहीये, विनंती असेल. मॅचच्या दिशेने वळतो जिथे धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 27 धावा, 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. अर्थातच धावेंना थोडीशी कुठेतरी रोख लागावलेलं पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 12 धावा आणि त्यानंतर विशाल सिंग 7 धावा खर्ची पडत असताना आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त, जिथे 27 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. अजून येणारे 6 चेंडू आता मात्र एक्सेलेटरवर पाय द्यावं लागेल, कारण आतापर्यंत फक्त आणि फक्त 27 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात.
अनिल सर, वसई तालुका आणि अंडरम क्रिकेटचं एक वेगळं नातं राहिलंय. म्हणजे या अगोदर आपण अंडरम क्रिकेट पाहायला गेलं तर 5 ते 6 वर्ष अगोदर पायात चप्पल असतील, शॉर्ट्स पॅन्ट असेल, त्या लेवलने एक अंडरम क्रिकेट खेळायला जायचं. परंतु आता आपण अंडरम क्रिकेट पाहायला गेलं तर एक उंची मिळालेली आहे अंडरम क्रिकेटला. त्यापाठचं कारण देखील कसं असेल तर उंच उंच ट्रॉफ्या आल्या, पारितोषिक देखील मोठमोठी आली आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय हा संपूर्ण आता प्रेक्षक वर्ग राजा हा देखील तितक्याच प्रमाणात आज अंडरम क्रिकेटला एक मोठं प्रेम देत असताना पाहायला मिळतंय. ही स्पर्धा आपण ज्या प्रेक्षकांना त्या LED वरती दाखवतो, जे काही LED स्क्रीन यांच्या मार्फत आपल्याला लाभलेली आहे, त्यांचा सुद्धा या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार. दरम्यान हे शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू संपल्यानंतर आपण पाहतो फक्त ना फक्त 1 धाव आलेली आहे. म्हणजे रंजन दादाने सुद्धा कौतुक केलं पाहिजे गोलंदाजीचं. कारण ना संतोषदादा पितले यांच्याकडून रणजनदादा पाटील यांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. रणजनदादा यांना खऱ्या अर्थानं प्रोत्साहित केलं जाते या ठिकाणी. चांगलं क्षेत्र, क्या बात है. कमाल का एफर्ट यहाँ पर. जिस प्रकार गेंद को लपक लिया उसी प्रकार उसी तेजी में स्टंप को यहाँ पर उड़ाया भी गया और रनआउट के रूप में एक और झटका लगता हुआ यहाँ पर जेसीसी टीम के लिए. खूपच चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा एफर्ट, यस, एक्स्ट्रा एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला रंजनदादाकडनं. ज्या पद्धतीने हे षटक टाकवतं आणि त्याच्यावर चांगला एफर्ट लावून एक रनआउटच्या रूपाने घडी गारद केला. आणि आता मात्र फटका चांगला होता आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पुन्हा एकदा रनआउट. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये एक अजून घडी गारद या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाला. यस, थँक्यू डीजे. 29 धावा 4 गडींच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. 29. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली रणजनदादा पाटील या अगोदर आपण पाहायला गेलं तर थोडासा कुठेतरी महागडा पडत असताना पाहायला मिळतोय. परंतु या षटकामध्ये सेमीफायनल 1चा मुकाबला ज्या ठिकाणी आपण पाहतोय, प्रेक्षकांच्या माहितीसाठी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे सेमीफायनल 1 मध्ये हितविक 24चा संघ विरोधामध्ये JCCB. फर्स्ट इनिंग, शेवटचा चेंडू बाकी. भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते ह्या ऐतिहासिक मैदानामध्ये. अंडरम बॉक्स क्रिकेटचे खमंग मेजवानी घेऊन येणारा खेळ अर्थातच VPL वसी विरार प्रीमियर लीग. शेवटचा चेंडू लोअर फुलटचा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गॅदर केला जातोय. निर्धाव चेंडू शेवटचा. ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली, फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची पडत असताना रणजनदादा पाटील. असं म्हटलं जाताना लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं ना, तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट जात असतं. आणि याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी रणजनदादा पाटील दर्शवत असताना 6 चेंडू हाताळले, त्यामध्ये 3 धावा फक्त आणि फक्त खर्ची पडत असताना धावसंख्या धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 30 धावा आणि 31 धावांचा आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. त्या उर्वरित आपण येतो इनिंग ब्रेक मध्ये. टॉस की बॉसच्या जिथे आपल्याला पाहायला मिळेल सामना सेमीफायनल 2. एकीकडे साई असती सायबा विरोधामध्ये निर्मल सम्राट. चला दोन्ही संघ टॉस की बॉसच्या दिशेने यायचे. साई असती सायबा आणि निर्मल सम्राट. सूरज चव्हाण. चला या दोन्ही कर्णधार.
साई असती साहेबा आणि निर्मल सम्राट दोन कर्णधार अनुराग चव्हाण. सेमीफायनल नंबर 2. सूरज चव्हाण यांच्या शुभाचे टॉस. हेड इज द टेल इज द कॉल. हेड इट इज. थँक्यू गणेश थांबायचे. थँक्यू सूरज. मुझे टॉस जिंकला काय नड आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करू. सेमीफायनल आहे आणि आजच्या दिवसातला मॅच खूप टफ अँड फाईट होत आहेत. तर कशा प्रकारे या मॅचला बघतोय. समोर निर्मल सम्राट आहे. समोर खूप चांगली साईड आहे. गण्यात आहे म्हणजे सिनियर प्लेअर आहे. म्हणजे सगळे ते लोक पण चांगले खेळत आहेत. आम्ही पण आता चांगली मॅच जिंकून आलो आहे. तर आम्ही अजून प्रयत्न करू. अजून जास्त एफर्ट देऊन ही मॅच पण जिंकण्याचा प्रयत्न करू आणि फायनलला जाण्याचा प्रयत्न करू. साई हस्तीने एक टायटल मारलं आहे. म्हणजे फायनल कशी जिंकायची त्यांना माहीत आहे. आता सेमीफायनलची मॅच आहे. तर किती धावांपर्यंत समोरच्या संघाला रोखण्याचा प्रयत्न असेल. 40 to 45. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. गणा खूप सारा अनुभव तुला सुद्धा आहे अनेक स्पर्धा खेळण्याचा. या खेळपट्टीवरती खूप चांगली बॅटिंग झाली आहे. बॉलिंग सुद्धा झाली आहे. निर्मल सम्राट सेमीफायनलपर्यंत पोहोचली आहे. कसं फील करतोय आणि या मॅचच्या बाबतीत काय सांगशील येणाऱ्या. चांगलंच फील करतोय. पोरं पण आमची सगळे चांगले खेळत आहेत. मागे पण खूप सपोर्ट येतात आणि ह्या मॅचचं बोलू तर खूप चांगली मॅच आहे. समोरचा संघ पण चांगला आहे. मुजम्मिल पण सध्या चांगला फॉर्ममध्ये आहे. मयूर पाटील आहे. चांगली साईड कष्ट आहे त्यांची. ही मॅच खूप चांगलीच होणार आहे. आत्तापर्यंत निर्मल सम्राटला सेमीफायनलपर्यंत आपण बघितलं नव्हतं VPL मध्ये. पहिल्यांदा VPL पर्यंत आलेलात. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल साई असते समोर. 40+ तर पाहिजेच तेव्हा मॅच चांगली आहे. फर्स्ट बॅटिंग आहे नंतर प्रॉब्लेम होईल बॉलिंगला. तुझ्यासाठी VPL काय आहे. माझ्यासाठी VPL तर म्हणजे बोलतो ना 10 वर्ष आधी व्हायला पाहिजे होती. जो माझा काळ होता. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. सगळ्यांचाच काळ येत राहत असतो. अखेरकार टॉसचा अहवाल असा आहे. टॉस जिंकला साई असतीने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले निर्मल सम्राटला. नेक्स्ट सेमीफायनल थोड्याच वेळात इथे पाहायला मिळेल. त्या अगोदर जाऊयात चालू असलेल्या मॅचकडे. ज्या मॅचचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आमचे समालोचक मित्र त्या ठिकाणी उपस्थित आहेत. येस धन्यवाद भरत सर. धावांचा पाठलाग होतो या ठिकाणी. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय 31 धावांचा. त्यामध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे निश्चितच. परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. उचलून फेकतील तोपर्यंत 1 धाव. केदार देसाईसाठी बक्षीस आहे. लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपये. प्रेषित मिश्रा नमन मिश्रा यांचे भाऊ आहेत. त्यांच्याकडून हे बक्षीस लगवण्यात आले. पुढचा चेंडू होती स्क्वेअर कट आणि क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं. 1 धाव कंप्लीट. दुसरा घालण्याचा प्रयत्न. यस दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण घडलं परंतु थोडंसं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल आहेत. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी चपळाईने दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली गेलेली आहे. या 2 धावांची धावसंख्या आपण पाहिली फलकावरती तर 6 धावा फलकावरती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. मयूर पहिलं षटक टाकत असताना निश्चितच आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडू हाताळले. एकही मोठा फटका आलेला नाही आणि सुरेख चेंडू अप्रतिम रिव्हर्स स्वीपचा फटका अटेम्प्ट करायचा होता परंतु चेंडू काय फळीवरती व्यवस्थित आदत आलेला नाही आणि त्या कारणे चेंडू खेळपट्टीवरती राहिल्यावरती हा चेंडू निर्धाव जातोय. 1 षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा फलकावरती आहेत. अजून येणारे आपण पाहिलं तर 18 चेंडू म्हणजे 3 षटकं बाकी आहेत आणि 3 षटकामध्ये 25 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी हेतविक 24 संघाला. आणि मनीष इंडळेकर आपण पाहिला तर हार्ड हिटर म्हणून जाणला जातो आणि त्या प्रकारची खेळी करणं हा स्वाभाविक त्याचा खेळ आहे. परंतु आतापर्यंत मनीष थोडासा कुठेतरी धावींना रोखला गवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 6 चेंडूंचा खेळ होतोय ज्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 6 धावा येत असताना पाहायला मिळतंय. टार्गेट 31 धावांचं आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर यावेळेला रबाडा हे ते 6 पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेनं केदार देसाई यावेळेला ज्याच्या बॅट मधून येतो यावेळेला ब्रँडेड चौकार. प्रेषित मिश्रा यांच्याकडून पारितोषिक आहे. केदारसाठी लगातारच्या 2 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या चौकारानंतर आहे. सिंगल धाव
ऑनसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता सिंगल धावेने समाधान मानावं लागतं. आतापर्यंत धावफळकावर 11 धावा धावफळकावर येत असताना पाहायला मिळतात. 2 सलामीवर बॅटर दुसरीकडून बॅकफूट लावून टाकण्याचा प्रयत्न मनीष हिंडाळेकर करतोय. पुन्हा एकदा सिंगल धावफळकामध्ये अडत असताना आतापर्यंत धावफळकावर आपण पाहायला गेले तर 12 धावा धावफळकावर येत असताना 1.2 चेंडूंचा खेळ होतोय. ज्या ठिकाणी हितेश सहानी एक अपकमिंग यंगस्टर म्हणून वसई तालुक्यात ज्याची ख्याती प्रसिद्ध आहे असा गोलंदाजी मार्कवर, ज्याच्या बॅटमधून धावा आल्या नाही परंतु गोलंदाजी मार्कवर तितकाच एक JCC बी संघाचा खऱ्या अर्थानं ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जातोय अशी ख्याती ज्याची आणि एक प्रसिद्धी मिळते असा गोलंदाज रबाडा गोलंदाजी मार्कवर. पहिले 3 चेंडू 5 धावा खर्ची पडतोय. 4 चेंडू क्षमासावी. बॅटल स्वीप, सिंगल धाव, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 to go चा इशारा. आतापर्यंत धावफळकावर आपण पाहायला गेलं तर 13 धावा येत असताना पाहायला मिळतात. अजून देखील धावफळकावर आपण पाहायला गेलं तर येणारे 13 चेंडू मध्ये 18 धावांची गरज धावफळकर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. मनीष हिंडाळेकर यांच्या खेळीला लागतो यावेळेला पूर्णविराम आणि येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. थँक्यू सो मच. निश्चित आपण पाहतोय मनीष हिंदळकर बाद झालेला आहे आणि ज्याच्या बॅटीतून निश्चित मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत होते आतापर्यंत आणि तो फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाला. आणि आता मात्र 1 डाऊन साठी जो फलंदाजी मार्कवरती फलंदाज आलेला आहे मागच्या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काबीज करणारा फलंदाज स्ट्राईक एंडमध्ये 1 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना चौकार ठोठावला होता तोच फलंदाज. आता मात्र स्ट्राईक एंडवरती केदार देसाई आणि साहिल गोलंदाजी मार्कवरती हितेश रबाडा. आणि खऱ्या अर्थानं साहिल हा देखील प्रभावित करणारा खेळाडू आहे परंतु यावेळेला पहिलाच चेंडू अतिरिक्त धावी येत असताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफळकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर क्या बात आहे, जबरदस्त फटका, स्ट्रेट ड्राईव्ह. केदार देसाई यावेळेला केदार ह्याची देखील बॅट तळपत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 18 धावा धावफळकावर, 31चं टार्गेट धावफळकार आपल्याला पाहायला मिळते परंतु ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते केदार देसाई. चला प्रेक्षकांना विनंती असेल सर्वांना आपण बॅरिकेड्सच्या बाहेर जायचंय, सामना दिसत नाही, विनंती असेल प्रेक्षक वर्ग. 2.2 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावसंख्या आतापर्यंत 19 धावा धावफळकावर पाहायला मिळतात. नवीन फलंदाज नयन कालुष्टे. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर एक पाचच्या मॅचचा हिरो, 1 चेंडू 4 धावांची गरज असताना ज्याच्या बॅटमधून अफलातून चौकार आला तो फलंदाज यावेळेला अर्थातच लहरामध्ये आहे नयन कालुष्टे. पहिला चेंडू ट्रॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण दुसरीकडे जो फलंदाज खेळतोय केदार देसाई ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक आतापर्यंत एक चांगल्या कोऱ्याने धावा ओढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिल सर, नक्कीच जोपर्यंत केदार खेळपट्टीवर ते आहे निश्चित JCB हितविक 24 संघ मनामध्ये विचार करेल की केदार आहे तर धास्ती नाहीये. अकुटप्या चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह केलाय, फिल्डर त्या ठिकाणी फंबल आणि चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय चौकार. थँक्यू डीजे. मॅचचं इक्वेशन कुठे आहे अनिल सर? आता मात्र येणारे 8 चेंडू मध्ये 7 धाव्यांची गरज. सामन्याचं पारडं आपण पाहायला गेल्यानंतर थोडंसं कुठेतरी आता हितविक 24च्या बाजूने जात असताना पाहायला मिळतंय. येस नक्कीच मृदुलजी, आपण ज्या पद्धतीने पहिलं षटक पाहिलं होतं मयूरचं त्या ठिकाणी फक्त 6 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर असं वाटत होतं की 51 धावा चेस करणारा हा हितविक 24चा संघ थोडंसं कमी पडले काय, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर हितेच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या म्हणजे 7 आणि त्यानंतर आपण पाहतोय साहिलवरती चढवलेला हल्ला
आणि त्या जोरावरतीच आपण पाहतोय आतापर्यंत तर जे हेटविक 24 संघ थोडीशी मजबूत पकड घेत असताना आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. तर 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. या ठिकाणी सामना अजून पण बॅलन्सिंग आहे, कारण या येणाऱ्या षटकांमध्ये येणाऱ्या चेंडूंमध्ये जर एखाद दोन चेंडू निर्धाव पडले तर निश्चितच थोडासा दबावामध्ये हेटविक 24 येऊ शकतो, परंतु ते घडेल का? कारण खेळपट्टीवरती केदार देसाई अजूनपर्यंत ठामपणे उभा आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी म्हटलं होतं एखाद दोन चेंडू निर्धाव आले तर थोडंसं काहीतरी सामन्याचं रूप पालटेल आणि हा चेंडू निर्धाव पडतोय. आता मात्र शेवटचं षटक उरलंय, म्हणजे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये अजूनपर्यंत 7 धावा करायच्या आहेत, म्हणून अजून म्हणजे मॅच अजून संपलेलं नाहीये. कारण या ठिकाणी अशा मॅच जास्त रंगतात. मोठे धावसंख्या पार करण्यासाठी निश्चितच फक्त फलंदाजाच्या बॅटतून मोठे फटके मारायचे आहेत बॅट्समन असं समजत असतो, परंतु आता मात्र एक काढू की चौकार मारू या नादामध्ये काही चेंडू निर्धाव पण जाताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच अनिल सर, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला, परंतु सामना कुठे होता? सामना 8 चेंडू 6 धावांची गरज होती. लगातारचे 2 चेंडू यावेळेला निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र मॅचचं इक्वेशन काय आहे? येणारे 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. एकीकडे अनिकेत कांबळे आहे, दुसरीकडे केदार देसाई, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चांगला विस्फोट आपल्याला पाहायला मिळतात. असं म्हटलं जातं ना की समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे, पण आपण त्यातून काय घेतो ही भूमिका महत्वाची आहे. काही लोक मासे काढतात तर काही लोक मोती काढतात, तर काही लोक फक्त समुद्राच्या तळ्यागत जाऊन फक्त पाय भिजवून येतात. आता ह्यातून आपण काय काढायचं ही भूमिका महत्वाची आहे. क्रिकेटचा खेळ देखील त्याचप्रमाणे आपल्याला संबोधित करतो. क्रिकेट हा सर्वांसाठी सारखाच आहे, म्हणजे दोन्ही संघासाठी आपण पाहायला गेलं तर 24 चेंडूंचा खेळ असतो, परंतु या वेळेला काय घडेल ते मात्र येणारी काळ वेळ आता दर्शवेल. पहिला चेंडू सिंगल धाव, आता येणारे 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. नक्कीच 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण फिल्डिंगचा एफर्ट सुद्धा पाहतोय तर निश्चितच शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल असं वाटतंय, परंतु केदार देसाई आता मात्र स्ट्राईक एंडवरती येतोय. केदार देसाई मनामध्ये विचार करेल एक मोठा फटका मारू आणि सामन्याला एकदम जवळ आणून ठेवूया, परंतु गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो संकेतच्या गोलंदाजीवर मारणं इतकं सोपं नाहीये. दरम्यान या स्पर्धेदरम्यान निश्चितच समालोचक विपुलजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमार्फत विपुलजी पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत. एक अजून धाव या ठिकाणी धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडूमध्ये 2च धाव आले आहेत, म्हणजे अजूनही 4 चेंडू खेळायचे आहेत. 4 चेंडूमध्ये अजूनही आपण पाहायला गेलं तर 5 धावा करायच्या आहेत. एक जसं जसं शेवटपर्यंत मॅच जाईल तशी तशी या सामन्यामधली रंगत वाढणार आहे. मात्र अनिकेत कांबळे स्ट्राईक एंडवरती, फुल एंड डिलिव्हरी या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वा चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव. निश्चितच चौकार लगावणं गरजेचं आहे, कारण एक धाव या ठिकाणी वरती आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. केदार देसाई स्टार्ट पासून खेळतोय, अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे, चौकार ठोकलेले आहेत, तर त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. आणि संकेत आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत, तर निश्चितच संकेत सुद्धा गोलंदाज त्याच पद्धतीला आहे की ह्या चौकार लवकरात लवकर सोप्या रीतीने येऊन देणार नाहीये. तर निश्चितच 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. स्ट्राईक वरती या ठिकाणी थोडासा या ठिकाणी विचार केला जातोय. प्रेक्षकांना विनंती असेल ते पडदे जे आहेत ना ते सोडून जरा उभे राहायचे, थोडंसं आपण साईडला व्हायचं विनंती असेल प्रेक्षकांना. सामना दिसत नाहीये. यस, थँक्यू. येणारे 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज, परंतु केदार एकाकी झुंज देत असताना संपूर्णतः सामन्याचं सूत्र आपल्या खांद्यावर घेऊन चाललेला पाहायला मिळतो. ज्या प्रकारची फलंदाजी करतो आणि खऱ्या अर्थानं संघाचा कर्णधार देखील आहे, आणि ती कर्णधार भूमिका निभावत असताना आतापर्यंत पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू 4 धावांची गरज. सेमीफायनल 1चा मुकाबला ज्या ठिकाणी आपण पाहतोय. रिव्हर्स पाटण करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. धावचीची संधी आणि धावचीच्या रूपाने यावेळेला अनिकेत कांबळे बॅक टू द डगआउट. आता मॅचचं इक्वेशन काय दर्शवतं? येणारे 2 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. प्रेक्षक वर्ग आपल्याला विनंती असेल, आपल्याला पुन्हा मी विनंती करतोय
टीम निर्मळ चला उठा तिथून. आपण बॅरिकेड्सच्या बाहेर जायचंय. आपल्या सामन्याला अजून वेळ आहे. कॉमेंट्री बॉक्सचे अरे तुम्ही बसलात तरी सुद्धा समोर नाही दिसत स्टंपचा प्लेअर. बॅट्समन नाही दिसला तर कॉमेंटेटर बोलणारच नाहीत काही. मग सर्वांनी बाजूला या तिथून प्लीज. सगळ्यांनी बाजूला प्लीज 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 या. तिकडे जागा आहे. आम्ही समजू शकतो तुमचा उत्साह, परंतु प्रदोष वैती मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतात. ज्या प्रकारचा सामना राहिलाय म्हणजे थोडासा उल्लेख करावा असं वाटतो. ज्या प्रकारे अनिल सर तुम्ही उल्लेख केला होता की येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 6 धावांची गरज होती आणि यावेळेला सामना येऊन ठगलाय कुठे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. म्हणूनच म्हटलं जातं की क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातोय. क्रिकेटमध्ये अजून एक उल्लेख करावा असं वाटतं म्हणजे कालच्या दिवसापासून आपण पाहायला गेलं भरत सर तर एक स्टारकास्टने किंवा कागदीपत्र जे स्ट्रॉंग टीम होत्या त्यावेळेला स्पर्धेबाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 2 चेंडूमध्ये 3 धावींची गरज. गोलंदाजी मार्कवर ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते सुपर लाईन लिहिणे टप्पा सर्व काही दर्शवतोय. परंतु सामोरा जातोय यावेळेला केदार यांच्यावर नजरा असतील. संपूर्णतः डगआउट यावेळेला आशाभूत नजरेनं पाहता आणि तशा प्रकारचा खेळ करतोय का. सामना फिनिश खल्लास महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश करत असताना यावेळेला चला थँक्यू डीजे. हितविक 24 मैदाना बाहेर या त्वरित. चला मॅचला सुरुवात होणार आहे. लवकरात लवकर दोन्ही संघांनी